नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पंचखाद्याचा शिरा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही थोडासा मोठा जरी घेतला ना जाडसर तरी पण चालू शकते। साहित्य बघा, खारी घेतलेली आहे, त्याला अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि नंतर तुकडे करून घेतलेले। तर अशा पद्धतीत खारीक आपली जी सुकलेली खारीक असते ना तिला भिजत घालायची, तुकडे करून घ्यायचे। न भिजत घालता पण तुम्ही कट करून टाकू शकता। त्यासाठी बघा सुक्क खोबरं थोडंसं घेतलेलं आहे। हे मनुके घेतलेले आहेत, ह्याला बेदाणे पण म्हणतात आणि किसमिस पण म्हणतात। हे खसखस घेतलेली आहे छोटा एक चमचा आणि ही खडी साखर घेतलेली आहे। बघा अशी धागेवाली खडी साखर असते, पण त्याला काय केलेलं आहे मी बारीक करून घेतलेलं आहे। कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे। मोकळ्याच कढईमध्ये आपण पहिलं रवा भाजून घ्यायचा। गॅस आहे मीडियम। एक वाटी गच्च भरून घेतला होता। 2 ते 3 मिनिटं ना मीडियम गॅसवर पहिला भाजून घ्यायचा। मीडियम गॅसवर बघा 2 ते 3 मिनिटं मी चांगलासा भाजून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। छोट्या आकाराचा चमचा आहे, 2 चमचे पहिले मी तूप टाकून घेणार आहे। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवरच आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। आपला रवा भाजतोय तोपर्यंत मी एक केळ घेतलेला आहे, ह्यातलं मी अर्धच वापरणार आहे एका वाटीसाठी आणि ह्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। मस्त असा बघा भाजला गेलेला आहे, कलर पण आपला चांगला आलेला आहे। आता ह्याला मी काढून घेते। रवा मी काढून घेतलेला आहे, त्यात परत आपण थोडंसं तूप टाकून घेऊया। 3 ते 4 चमचे मी टाकणार आहे। तूप बघा मी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम होऊन देऊया। तूप गरम झालेलं आहे। 3 विलायची मी फोडून घेतलेले छोट्या आकाराचे आहेत, त्यात टाकणारे आहे बघा हे खोबरं, बदाम, काजू, पिस्ता असं मी सगळं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी टाकणार आहे ती खारीक जी भिजवलेली तुम्हाला दाखवली होती ती खसखस आणि ह्याला 1 मिनिट मी परतून घेणार आहे। हलकासा बघा कलर चेंज झालेला आहे, एवढंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये परत आपण रवा टाकून घेऊया। हा सगळा असं रवा टाकताना ना गॅस बारीक करायचा, म्हणजे जे खाली आपल्या वस्तू ज्या आहेत त्या जळू नाहीत। गॅस परत मिडियम केलेला आहे, मी रवा टाकताना बारीक केला होता। एक 2 मिनिटं मी ह्यात परतून घेणार आहे। 2 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। एवढ्या साहित्यासाठी ना 2 वाटी जरी तुम्ही रवा घेतला तरी चालेल। ह्याच्यामध्ये बघा ही एका केळामधलं अर्ध्यापेक्षा मी जास्त असं केळ घेतलेलं आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले। आता ते पण बघा असे तुकडे केलेले आहेत अक्केमध्ये, ह्यात मिक्स करत करत असं सुट्टे करून घ्यायचे। मस्त असं बघा केळ टाकल्यानंतर मी हलवून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे ही खडी साखर मी बारीक करून घेतली होती, कारण अख्खी जर टाकली असती तर वितळायला खूप वेळ लागला असतं। ह्यात टाकणार आहे अर्धा चमचा वेलची जायफळ पूड आणि 3 इलायच्या पण मी ही केलेल्या आहेत, टाकलेल्या आहेत। गोडीप्रमाणे टाकायची साखर, एकदम चिमूटभर टाकायचे मीठ। मिक्स करून घेऊया। साखर टाकल्यानंतर नुसतं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। साखर न टाकता तुम्ही ह्याच्यामध्ये दूध आणि पाणी टाकून पण झाकू शकता, तशा पण रेसिपी मी खूप अपलोड केलेल्या आहेत। पण आता प्रसादासाठी थोडंसं अशा पद्धतीत पण तुम्ही एकदा करून बघा। गॅस करणार आहे मी बारीक। 1 वाटी आपला रवा होता, तर मी 2 वाटी दूध आणि 1 वाटी असं पाणी मी गरम करून ठेवलं होतं। बारीक करायचं कारण की असं उडतं बघा। दुधामध्ये ह्या 2-3 काड्या केसरच्या जरी तुम्ही टाकल्या तरी पण चालू शकतं। मिक्स करून घेते पहिलं मी। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। तेवढ्यासाठी बघा मी खारीक भिजत घातली होती, कारण जरा खारीक कशी आपली कडक असते ना, मग ती त्यात कडक कडक लागेल म्हणून थोड्या वेळ भिजत घालायची। आता हे गॅस बारीकच आहे आपला, एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं। झाकण आपण काढून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया चांगलं। मस्त असा सुगंध सुटलेला आहे ह्याचा आणि खूप छान होतं। तर काय होतं माहिती आहे का, प्रसादाला कधी काय करायचं त्यासाठी बघा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही करून प्रसादाला सुद्धा देऊ शकता। मस्त असं परत मिक्स केलेलं आहे, तेवढं पाणी बरोबर होतं बघा। आता परत आपण एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं, झाकण मी काढून घेतलेलं आहे। बघा मस्त असा झालेला आहे। आपल्याला काय जास्त असं सुटसुटीत वगैरे करायचं नाही, थंड झाला का नाही की एकदम मोकळा मोकळा होतो हा अशा पद्धतीमध्ये, आणि खूप चविष्ट पण होतं बरं का। एकदा करून बघा अशा पद्धतीनं प्रसादासाठी। ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।